माकडांचा आवाज बघा इकडं, झाडं हलवत आहेत मोठी मोठी. आजचा एक्सपिरियन्स एकदम जबरदस्त असणार आहे आणि आज आपण बिना टेन्शन आपण जंगलामध्ये राहणार आहोत. बघूया 2 दिवसाचा आपला चॅलेंज आहे आजचा. म्हणजे बनवायसाठी वगैरे काय नाही आणलं आपल्याला, इकडे शोधायचं आहे. आजचा दिवस आपण इकडे काहीतरी आपण आणलेल्या रेसिपीसोबत जेवू. उद्या आपण स्वतः काहीतरी इकडे खाण्यासाठी बघू. ह्या नदीला पाणी तर अजिबात नाही आहे. बघूया अजून वरपर्यंत जिथे पाणी लागेल 1 तास, कमीत कमी अर्धा पाऊण तास झाला आपण ह्या नदीने चालतोय. कुठेच पाणी नाही आहे, पूर्ण पाणी नदीचा पूर्ण पाणी गेला आहे. तर असंच वरती जाऊ, बघूया कुठे पाणी भेटतोय काय. पाण्या ठिकाणी आपण राहण्यासाठी जागा बनवू. भरपूर चाललोय आणि आजूबाजूला माकडांचा वगैरे आवाज येतोय. अजून किती चालायला लागतंय बघूया. भरपूर चालत आलो खालून. आपल्यासोबत राजा असणार आहे. आणि ज्या जागी आपल्याला पाण्याची आशा होती ह्या ठिकाणी, तर पाणी पूर्ण सुकून गेलं इथला. आणि आपल्याकडे टाइम पण नाही तेवढा आता वरती जाण्यासाठी. वाजले भरपूर, 4:30 वाजायला आले. तर आपल्याला इथंच थोडीफार जागा बघू आपल्याला राहण्यासाठी. एक दिवस आपण इकडे काढू आणि उद्याचं बघू वरती जाऊन. आणि ज्या साईडला आपण पोचलोय त्या साईडला इकडे सेफ राहण्यासाठी आपल्याला जागा शोधायची आहे. साईडला कुठेतरी बघू वरच्या साईडला, जेणेकरून आपण एकदम सेफ राहू शकतो. यू यू राजा आहे ना, राजा अजून वरच्या साईडला आहे. माकडं वगैरे आहे तिकडं. माकडं, रानटी कोंबड्या वगैरे भरपूर वरच्या साईडला होते. त्याच्यामुळे वरतीच गेला. आवाज येत होता मगापासून. कुठेतरी बसला असेल शांत इकडे वरच्या साईडला. आवाज येतोय. हा बघा इकडे वरती आहे. लाकडं वगैरे काढली इथं आपल्याला लावायला.
या साईडला आपली राहायची जागा झाली, तर आपल्याला लावायचं पाण्याचा शोध. बघूया पाणी इकडे कुठे जवळपास भेटते काय. राजा मगाचपासून गायब आहे, मला वाटतं वरच्या साईडला होता. यो बघा तिकडं राजा आहे, तिकडं पलीकडं. म्हणजे तो खालून पूर्ण जंगल फिरून आला वाटतं. ह्या साईडला एकदम घनदाट जंगल आणि राहण्याची जागा आपण तिकडे बनवले, म्हणजे कसला टेन्शन नाही. यो हल्ला काय लागला इथं, काट्यात गेलेला कुठेतरी. आता टाइम पण निघून झाला आहे, असं वाटलेलं की पाणी वगैरे शोधायला जाऊ आपण. तर पाण्याचा बंदोबस्त उद्याच करू आपण. आता पुरता आज रात्री पुरता हा आपल्याकडे 2 बॉटल अजून आहेत. तर मस्त चिकन आणले, ती बनवायची सुरुवात करूया. राजाला पण भूक लागली असेल, तर पटकन इकडेच बनवूया खाली. आवाज येतोय कसला तरी. आणि उद्या आपल्याला जिथे पाणी आहे ना, ती नदी शोधायची आहे. इकडून जाऊन पलीकडं हा डोंगर क्रॉस करून आपल्याला तिकडे राहायचा आहे उद्याचा. बघूया 2 दिवस आपल्याला जंगलातच राहायचं आहे. उद्या आपल्यासोबत फक्त मीठ आणि मसालाच असणार आहे. खाण्याचा वगैरे बंदोबस्त पूर्ण जंगलातच करायला लागेल. चला बनवायची तयारी करूया, वरती चढायला लागेल आपल्याला. बघा अशा जागी आपल्यालाच राहायचं आहे. एकदम डेंजर जागा वाटते इकडची. बघूया. आणि खाली खोल दरी आहे. हा डोंगर क्रॉस करून अजून एक तिकडे पलीकडे नदी आहे, त्या नदीला पाणी असू शकतो. आणि आता सध्या तरी सूर्य पण चालला आहे खाली, त्याच्यामुळे आपल्याला जायचं नाही तिकडे, कारण रात्र होईल. चला सगळं सामान ठेवू इकडे आतमध्ये आणि बनवायची तयारी करूया. बघूया, बऱ्यापैकी शेप जाणवतो याच्यामध्ये. ओके. लोक वगैरे आहे, मसाले, पाण्याची बॉटल आहे आपल्याकडे. उद्या जाताना पाणी बघू पाहिला. भांडा आणलेला, तो भांडा आपण ठेवू असाच होता. आपले चादर. तर अशा जागे आहेत ना, अशा जागी थंडी कमी लागेल, कारण आपण पूर्ण दगडा बिगडांच्या ह्याच्यामध्ये आहोत, त्याच्यामध्ये थंडी का कमी लागेल या साईडला. चिकन मस्तपैकी आपण धुवून घेऊया. चला इकडं मगाशी आपल्याला दगड भेटलेली पातळ, ते आणून ठेवलेली इकडं. त्यावर आपण चिकन बनवू शकतो जबरदस्त.
तर आहे ना मस्तपैकी तापले, तर आपण मस्त बनवून घेऊ. मित्रांनो चिकन आहे ना तिकडे तयार होते. आगीपासून थोडा आपण लांब राहू. नदीतली दगड आहे पातर, तर ती फुटायचा पण चान्स असतो, स्फोट होतो तिचा. गेल्या टायमाला असा स्फोट झालेला, त्यामुळे दगडीपासून आपण थोडा लांब राहू. राजा आपला तिकडे वरती बसलाय. बघूया, झाल्यानंतर आपण जवळ पण खाऊन घेऊ. शांत संध्याकाळचं वातावरण एकदम. फक्त बारीक बारीक पक्ष्यांचा आवाज येतोय तिकडून. तिकडं बघा माकडं, मला वाटतं ही मोठी मोठी झाडं आहेत ना, यांच्यावरती राहण्यासाठी आले तिकडं. आवाज करतायत भरपूर. चला चिकन पलटी करून घेऊ. मस्तपैकी करा तयार होतोय. घाबरवत आहेत आपल्याला इकडे, कसली जोरात जोरात हलवत आहेत बघा. चला आग पेटवून ठेवू परत. आणि माकडांचा आवाज बघा इकडं, झाडं हलवत आहेत मोठी मोठी. राजा मगासपासून बुकून कंटाळला, दमला तो, शांत बसलाय एक जागी. भरपूर आहेत ह्या साईडला उंच उंच झाडं आहेत, त्या झाडांवरती बसायला आलेत ती माकडं. बघूया आजची रात्र आपल्याला तरी इथं काढायची आहे. तसं पण इथं आपण सेफ आहो, माकडांची काही एवढी भीती नसते, माकडांची काही एवढी भीती नसते. या चला चिकन तर एकदम झालाय, खाऊन घेऊ. राजा बघूया कुठं गेलाय. इकडं वरती होता. काय इथं राजा, हा बघा इकडं आहे. आणि इथं माकड आहे ते बघा. यू चल या इकडं, बस या, चल चल माझ्या जोडीला. आता भुकत पण नाही, रात्र झाली तशी. ये ये लवकर. शिजलेले पीस आहेत ना ते आपण काढून घेऊ. बघा बारीक बारीक पीस नेमके तयार झालेत, खाऊन घेऊ आपण. मला भूक लागली. डॉगी यू यू यू. जे मेन पीस झालेत ना ते आपण घेऊ काढून. बाकीचे ते चिकन जबरदस्त झाले या खायला. डॉगी अजून बाहेर आहे तिकडं, त्याला पण नेऊन देऊ. अर्धे चिकन पीसचे. तर आपल्या डॉगीला पण देऊ गरम गरम. यो खा.
गरम आहे, आरामात खा. गरम आहे, गरम आहे. नंतर हाय अजून, परत बाकी खा. आता सध्या तरी खा, भूक लागली असेल तुला पण. घरून थोडाफार खाल्लेला तर आता खातोय. म्हणजे भूक लागली असेल त्याला पण गरमागरम खाऊ द्या. नंतर हाय अजून आपल्याला थोडंफार, दोघं मिळून खाऊ नंतर झोपते वेळी. चला मित्रांनो झोपूया. उद्या परत आपल्याला दुसरी जागा चेंज करायची आहे. ह्याच्या पलीकडं ह्या नदीला असं वाटलेलं की पाणी असेल म्हणून भरपूर वर परत आलो. पाणी नाही अजिबात तिकडे. पाणी आपल्याला उद्या बघू, दुसऱ्या नदीला जाऊ वरती. आणि उद्या बनवण्यासाठी मित्रांनो आपल्याला इकडेच काहीतरी शोधायला लागेल, कारण आपण बनवायला काय राहिलं नाही. मीठ मसाला वगैरे आपल्याकडे साहित्य आहे, पण बघूया. 2 दिवस आपल्याला इकडेच काढायचे आहेत. तर आजची इथं झोपणं म्हणजे थोडंफार अवघडच आहे. आता कालोख झाल्यानंतर असं वाटतं. तर बघूया आजची आपली रात्र कशी जाते. दगडांच्या मस्तपैकी दगड आहे तिकडं, मोठा दगड आहे इकडं. दगडांच्याच खाली आपण मस्त राहण्यासाठी जागा बनवली. कारण अजून वरती गेलो असतो पाण्याच्या ठिकाणी, पण भरपूर टाईम झाला असता पोचायलाच तिथे. बघूया कशी रात्र जाते. कसला तरी आवाज आला खालून. डुकर वगैरे काहीतरी आले असतील खाली. खालून कसला तरी आवाज आला. चला झोपूया. येतो आतमध्ये. यो यो नाही येणार, तो बसून राहील. आणि पहिले आपण इकडे इस्तो पेटवून घेऊ, कारण सकाळी आहे ना थंडी भरपूर लागते. तो इस्तो पेटवून घेऊ. बऱ्यापैकी थोडासा उजळला आहे. डॉगी तिकडे वरतीच आहे अजून, बसलाय मस्त. इस्तो तर जबरदस्त पेटली. पाण्या चाललंय आपल्याकडे, सॉल्ट आहे. पाणी भरपूर कमी आहे. बाजूला पण ताण लागली असेल थोडी. आपल्यापुरती चहा बनवू. सकाळी आपण चहा बनवून घेऊ पहिले. सगळीकडे उजाळलं बघा, जबरदस्त. डोंगर क्रॉस करून जाऊ पलीकडे. तिकडे पाणी असेल तर पाण्याच्या ठिकाणी आपल्याला खेकडे वगैरे भेटतील. माशी खेकडे काहीतरी पकडू आपण तिकडं. या मित्रांनो चहा पिऊन घेऊ. चला जाऊया अजून वरती. वरती आपल्याला नदी भेटेल बहुतेक. तो डोंगर क्रॉस करून आपण आपल्या खालच्या साईडला आलोय, जिथं पूर्ण गारवा आता जाणवतोय. सकाळी 8:30 वाजता सूर्य पण बघा वरती आला. 8:30 वाजले सकाळचे. उद्या दोघी गेलाय खाली पाण्याच्या शोधावरती, कारण जवळपास आता पाण्याजवळ पोचलो फायनली मित्रांनो पाण्याच्या जागी. मला वाटलं पाणी बघितल्यानंतर, कारण भरपूर ताण पण लागले. पाणी पिऊन घेऊ आणि या साईडला खेकडे बघू.
बघा राजाला डायरेक्ट वरती गेला, तिकडे माकडं वगैरे आहेत. तर ह्या साईडला खेकडे वगैरे काहीतरी बघू आपण थोडेफार आता खाण्यासाठी. नुसता जंगलामध्येच फिरतोय आतमध्ये, त्याला पण भरपूर भूक लागली असेल. तर पाठावर बघू. खेकडा मिळाला जे आपल्याला उन्हाळी भेटतात तसे. तर आता पण आपण याला खाऊ शकतो. घोडपडीने वगैरे खेकडी खाल्ली असेल आणि आंगडा येते आहे बघा. आणि ह्या साईडला आपण आलो, पाणी वगैरे आपल्याला भेटला. खेकडे पकडायचे भरपूर वांदे झाले, पारे वगैरे पाहिजे होते आपल्यासोबत, तर आपण ते खेकडे काढू शकलो असतो. कारण बिलं भरपूर आहेत आणि सगळे बिलातनं खेकडे गेलेत, दगडाखाली नाहीत आता. वाटोरले इकडं एक आंगडा तर झाला एकदम तयार, मस्त शिजलाय, खायला भेटेल. त्यांच्याचा बघायचो आपण राजाला देऊ. जायचं घरी, काय करायचं बोल. अल्ला दिवसभर फिरताच आहे तो, सकाळ बसून आहे ना इकडे तिकडे फिरताच आहे, फक्त माकडांवरती धावत जातोय. 10 वाजून गेले, तर निघूया आपण इथून जायला. म्हणजे बराच प्लॅन होता आज पण आपल्याला इकडे जंगलामध्येच राहायचा होता, पण नाही जमणार कारण आपल्याला खायला काय नाही सध्या तरी, आणि राजा पण आहे ना पूर्ण उपाशी राहील. त्याच्यामुळे आपण घरी जायचा बघू. नेक्स्ट टाईम आपण दोन दिवस राहायचा प्लॅन करू. आज आहे ना पूर्ण हरलो आपण. बघू नेक्स्ट टाईम आहे ना पूर्ण तयारीशी येऊ. असं वाटलेलं की काही ना काहीतरी भेटेल म्हणून 2 दिवस आपण काढू कसे तरी, पण नाही तेवढा सोप्पा नाही मित्रांनो. तर चला जायचं बघू इथून. आज हारलो 100%. वाटलेला की 2 दिवस काढू म्हणून, तर नाही. चला जाऊया. जायला आपल्याला 1.5 तास लागणार आहे इथून. पायवाट मिळाली आपल्याला चांगली, त्या वाटेने जाऊया. तर चला, प्रयत्न चांगले होते आपले. कालची रात्र मस्त गेली. तुला आज काहीतरी खेकडे वगैरे आपल्याला बनवायला भेटतील, पण नाही भेटले. बॅड लक. तर नेक्स्ट टाईम आपण 2 दिवस आहे ना नक्की जंगलामध्ये राहून दाखवू. तर चला मित्रांनो, ही व्हिडिओ तो स्टॉप करतो. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.